भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असलं तरी लगतच्या गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. ढापेवाडा बॅरेज येथील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याचा विसर्ग करताना ढापेवाडा प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना भंडारा जिल्ह्याला दिली नाही आणि सोडलेल्या या पाण्यात एक ट्रॅक्टर आणि 3 लोक त्या पाण्यामध्ये वाहत होते आणि कसंबसं त्यांनी आपला जीव वाचवला. आपण सध्या या भंडारा जिल्ह्यातील पैनगंगेच्या या माडगी तीरावर आहोत. आपण बघू शकता याच ठिकाणी या रेल्वे पुलियाजवळ हे काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी ते ट्रॅक्टर होतं. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे ते मजूर त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर येत होते आणि पाण्याच्या प्रवाहात अधिक झाल्यामुळे तो ट्रॅक्टर त्या पाण्यातच अडकला आणि मोठ्या प्रमाणात त्या ट्रॅक्टर मालकाचं या ठिकाणी नुकसान झालं. एकंदरीतच प्रशासनाने या संबंधी धरण प्रशासनाला, ढापेवाडा धरण प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि अजूनपर्यंत त्या धरण प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळालं नसलं तरी या पाण्याच्या विसर्गामुळे या ट्रॅक्टर मालकाचा मोठा नुकसान या ठिकाणी झालेला आहे. आता प्रशासन या ट्रॅक्टर मालकाला काय मदत करते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.